श्री गुरु दत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः। श्री गुरुचरित्र अध्याय 11 श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री कुलदेवताय नमः, श्री गुरुभ्यो नमः। शिष्य नामधारक सिद्धमुनींना म्हणाला, स्वामी, यापुढील अवतार कुणाचे व कसे झाले ते कृपया विस्तारपूर्वक सांगावे। तेव्हा सिद्धमुनी म्हणाले, वत्सा ऐक, पूर्वी श्रीपादांचा अवतार झाला तो वृत्तांत तुला सांगितला। त्यावेळी ब्राह्मण स्त्रीची कथा देखील सांगितली। श्री गुरूंच्या उपदेशाप्रमाणे ती स्त्री शनी प्रदोषाचे दिवशी शंकराची पूजा करीत असे। तिची देह वासना कायम असतानाच तिचा मृत्यू झाला। पुढे तिचा जन्म उत्तरेकडील कारंजा या गावी वाजसनेय शाखेच्या ब्राह्मण कुळात कन्या रूपाने झाला। जातकानुसार तिचे नाव तिच्या मातापित्यांनी अंबाभवानी असे ठेवले। मातापित्यांच्या घरी प्रेमळ वातावरणात वाढलेल्या अंबाभवानीचा ती उपवर होताच त्याच गावातील एका ब्राह्मणाशी विवाह करण्यात आला। माधव नावाच्या एका शिवभक्त ब्राह्मणाला अंबाभवानी प्रेमपूर्वक देण्यात आली। माधव ब्राह्मणाच्या घरी अंबाभवानी सदाचाराने राहत असे आणि तिच्या पूर्वजन्मीच्या वासनेनुसार सतत ईश्वर पूजेत मग्न असे। ते दाम्पत्य मनोभावे आणि भक्तिभावाने अतिशय आनंदाने प्रदोष समयी ईश्वराची पूजा करीत असत। खास करून शनिवारी त्रयोदशी आल्यास ते दाम्पत्य विशेष पूजा करीत असत। पुढे ती स्त्री 16 वर्षाची झाली आणि गरोदर राहिली। तिला उत्तम डोहाळे लागले। ती ब्रह्मज्ञान बोलत असे। 3ऱ्या आणि 5व्या महिन्यात तिचे खूपच गोड कौतुक केले गेले। तसेच 7व्या महिन्यात ब्राह्मणांनी तिच्यावर सीमंत संस्कार केले आणि सुवासिनींनी तिला ओवाळले। 9 महिने पूर्ण झाल्यावर ती शुभदिनी प्रसूत झाली आणि तिला पुत्र झाला। त्यामुळे मातापित्यांना अतिशय हर्ष झाला। जन्मताच बालकाने ओंकाराचा उच्चार केला हे पाहून उपस्थित मंडळी आश्चर्यचकित झाले। ब्राह्मणाने त्याचे जातकर्म केले, ब्राह्मणांना दीक्षा दिली, ज्योतिषाने ग्रहयोग पाहून पुत्र सुलक्षणी आहे असे सांगितले। शिवाय त्या ब्राह्मणाला म्हणाले, या मुलाचा जन्म मुहूर्त उत्तम आहे, हा मोठा कर्ता पुरुष होईल आणि सर्वांचा गुरु होईल। ज्याच्यावर अनुग्रह होईल तो अवघ्या जगाला वंद्य होईल। याचे वाक्य हे अंतिम प्रमाण असेल आणि याचे चरणदर्शन हा चिंतामणी योग असेल। याच्या घरी अष्टसिद्धी ताटकळत उभ्या राहतील। हे ब्राह्मण श्रेष्ठा, याच्या घरी नवनिधी राहतील, मात्र याला बायको मुले नसतील। हा त्रिभुवनास पूज्य होईल। याच्या केवळ दर्शनाने पातकी लोक परमपावन होतील। हा अवतारी पुरुष होईल असा आम्हाला ठाम विश्वास आहे। तेव्हा तू मनात शंका धरू नकोस असे म्हणून त्यांनी बालकाला नमस्कार केला। सर्व ब्राह्मणांनी माधव यास म्हटले, या बालकामुळे महादैन्य दूर होईल, कळी काळाची भीती उरणार नाही। तुमच्या मनात जी जी इच्छा असेल ती केवळ याच्यामुळे पूर्ण होईल। हे मोठे निधान तुमच्या घरी आले आहे, याची उत्तम पद्धतीने जपणूक करा। सर्व विद्वान ब्राह्मणांनी बालकाचे जातक वर्तविले। तेव्हा त्यांना माधव आणि अंबाभवानी यांनी संतोषपूर्वक वस्त्रभूषणे दान केली। ब्राह्मण समूह जातक वर्तवून गेल्यानंतर मुलाला दृष्ट लागू नये म्हणून मातापित्यांनी त्याच्यावरून लिंब लोण ओवाळून टाकले। थोड्याच वेळात गावात माधव पिपराच्या घरी जन्मलेल्या मुलाने उपजताच ओंकाराचा उच्चार केला। ही वार्ता पसरली तेव्हा सर्व ग्रामस्थ आश्चर्य व्यक्त करू लागले। असा विस्मयकारक पुत्र पाहण्यासाठी इष्टमित्र व नागरिक माधवाकडे येऊ लागले। परंतु मुलाला दृष्ट लागेल म्हणून आई त्यास कुणाला दाखवण्यास धजली नाही। मायामोहाने आई वडील बाळाला दृष्ट लागू नये म्हणून अंगारा मंत्र ऊन लावित असत, तसेच त्याच्या रक्षणासाठी काळा दोरा बांधित असत। जो परमात्म्याचा अवतार आहे त्याला दृष्ट कुणाची लागणार आणि संचार कुणाचा होणार, परंतु माया विचित्र असते। म्हणून मातापिता बालकासाठी ममतेने सर्व लौकिक उपचार करीत होते। मुलगा 10 दिवसांचा झाल्यावर माधवाने त्याचे नामकरण केले। त्याचे पाळण्यातले नाव शालिग्राम देव आणि नक्षत्र नाव नरहरी असे ठेवून त्याच्या नावाचा यथाविधी उच्चार केला गेला। या दोघांची मुलांवर फार माया होती। ते मोठ्या प्रेमाने त्या बालकाचे संगोपन करीत असत। एकदा आपले दूध बाळाला पुरेसे होत नाही असे बाळमाता तिच्या पतीला म्हणाली, मला दूध फार थोडे येते, तेव्हा बाळाला दूध पाजण्यासाठी एखादी दाई पाहावी किंवा एखादी म्हैस आणावी। माझ्या दुधाने बाळाची भूक भागत नाही। हे ऐकताच बालकाने आईच्या स्तनाला आपल्या उजव्या हाताने स्पर्श केला।
बाळाचा स्पर्श होताच आईला जोरदार पाना फुटून दुधाच्या धारा वाहू लागल्या. तिचे वस्त्र भिजले आणि दूध जमिनीवर वाहू लागले. आई वडिलांना अतिशय विस्मय वाटला, मात्र ही गोष्ट त्यांना उघड केली नाही. त्यांनी मुलाला नमस्कार केला. पुढे आई त्यांना खेळवू लागली. बाळाला पाळण्यात ठेवून माता आनंदाने गंगाई गीत म्हणत असे, मात्र बाळ पाळण्यात राहत नसे, तो जमिनीवरच खेळत राही. अशा प्रकारे वय वाढले आणि बाळ 1 वर्षाचा झाला, परंतु तो कधीही बोलत नसे. आई त्याला बोलविण्याचा प्रयत्न करी, परंतु तो फक्त ओंकार म्हणे. आपला मुलगा मुका आहे की काय अशी आईला चिंता वाटू लागली. आमचा मुलगा अजून बोलत नाही, याला उपाय काय, असे ती दोघे ज्योतिषांना वारंवार विचारत असत. ज्योतिषी सांगत, कुलदेवतेची आराधना करा, रविवारी पिंपळाच्या पानावर 3 वेळा जेवू घाला, कुणी म्हणत घाई करू नका, अन्यथा हा मुकाच राहील. याला हळूहळू विवेकाने शिकवा, म्हणजे हा बोलू लागेल. ज्योतिषांचे बोलणे ऐकताच बाळ हसू लागे आणि नुसता ओंकाराचा उच्चार करीत राही. तेव्हा लोक विस्मय करीत असत. कुणी म्हणत, नवल आहे, या मुलाला बोललेले सर्व काही कळते, ज्ञान तर आहे, तरी सुद्धा हा बोलत का नाही? मुलगा काही केल्या बोलेना. या कारणाने आई वडिलांना चिंता लागली. मुलगा 7 वर्षाचा झाला तरी दैवयोगाने मुकात राहिला. मुलाला 7वे वर्ष लागले. तो मुंजी योग्य झाला तेव्हा मुंजीचे काय करावे असे आई वडील ब्राह्मणांना विचारते झाले. तेव्हा ब्राह्मण म्हणाले, त्याच्यावर ब्राह्मण कुळाप्रमाणे संस्कार करावे. 8 वर्षे पूर्ण होऊ न देता त्याची मुंज करावी. हा मुका आहे, तेव्हा याला उपदेश कसा द्यावा? हे कसले दैव? अशी चिंता आई वडील करू लागले. शिवपार्वतीची आराधना केली, त्रयोदशीला शिवपूजन केले, ते सर्व वाया गेले. असे कसे आपले दैव? ईश्वराने वर दिला, सुलक्षणी पुत्र जन्माला आला, तरी तो बोलत नाही, आता काय करावे? असे म्हणून त्याची आई शंकरांचे चिंतन करू लागली. ती म्हणाली, देवा, माझ्या नशिबात एकच मुलगा आहे, दुसरा मुलगा होण्याचा योग स्वप्नातही दिसत नाही. हा आमचे रक्षण प्रतिपाळ करील म्हणून थोडी तरी आशा आम्ही बाळगून होतो, मात्र आमच्या मनीची इच्छा पूर्ण होत नाही. आमचा मुलगा सदा निर्वाणातच असतो. मी शनी प्रदोष पूजा केली तरी महेशाने काय वर दिला आहे पहा. अशा प्रकारे आई दुःख करीत होती. तेव्हा तो बालक जवळ येऊन आईला खुणा करून काहीतरी सांगू लागला. तो घरात गेला, त्याने लोखंडाचा तुकडा आणला. त्याचा स्पर्श झाल्याने तो लोखंडाचा तुकडा सोन्याचा झाला. त्याने तो सुवर्ण तुकडा मातेला दिला. तेव्हा ती देखील आश्चर्यचकित झाली. तिने पतीला बोलावून तो तुकडा दाखवला. ही गोष्ट त्यांनी गुप्त ठेवली आणि बाळाला घरात नेले. त्यांनी त्याच्या हाती आणखी लोखंड दिले आणि प्रचिती पाहिली. बालकाने अमृतदृष्टीने पाहता त्याचे घर सोन्याने भरून गेले. तेव्हा हा मोठा अवतारी पुरुष आहे असा त्या उभयंतांचा बालकावर पूर्ण विश्वास बसला. मग त्यांनी आपल्या मुलाला आलिंगन दिले आणि ते म्हणाले, तू श्रेष्ठ आहेस, उद्धारकर्ता आहेस, कुलदीपक आहेस, अवतारी पुरुष आहेस. तुझ्यामुळे आम्हाला सर्व सौख्य मिळाले. केवळ तुझे बोलणे आम्हाला ऐकावयास मिळाले नाही, म्हणून आम्ही केवळ अज्ञान मायेने तुला मुका समजलो. हे नंदना, आता आमची एकच मनोकामना तू पुरव. तुझे बोबडे बोल आम्हाला ऐकव. तेव्हा मुलाने हसून कमरेचे मौजे बंधन आणि गळ्यात जानवे घालण्याविषयी खुणेने दर्शवले. तो आईला खुणेने जणू काही सांगत होता की माझी मुंज झाल्यावर मला सर्व काही बोलता येईल. माता पित्यांना अतिशय आनंद झाला. त्यांनी विद्वान ज्योतिषांना बोलावले, मुंजीचा मुहूर्त पाहिला आणि सर्व तयारी केली. अनेक प्रकारची सामग्री जमवली आणि बालकास रत्नखचित अलंकार घालून मुंजीचा मोठा समारंभ केला. या प्रसंगी 4ही वेद जाणणारे ब्राह्मण आले आणि आपापल्या शाखेप्रमाणे ते वेद म्हणू लागले. इष्ट, मित्र, सोयरे आणि नातलगांचा गोतावळा त्यांच्या घरी अवतरला. माधव आणि अंबा भवानी या उभयतांनी शृंगारलेला उत्तम मंडप उभारला आणि पुष्कळ द्रव्य दान स्वरूपात दिले. नगरातील लोक आश्चर्य करू लागले. मुक्या मुलांच्या मुंजीला या ब्राह्मणाने एवढी सामग्री जमवली, हा भ्रमिष्ठ आहे, आपले द्रव्य व्यर्थ खर्च करीत आहे. इतके द्रव्य खर्च करून हा मुंज करील खरे, परंतु मुलाला गायत्रीचा उपदेश कसा देणार आणि मुलगा संध्या कशी करणार? तर अन्य कुणी म्हणत, काही का होईना आपल्याला मिष्टान्न मिळते आहे ना, सोने नाणे वस्त्रे मिळणार आहे ना, मग मुलाला मंत्र येवो अगर न येवो. अनेक लोक अनेक प्रकारे विचार करीत होते, परंतु माता पित्यांनी अतिशय आनंदाने आणि मोठ्या उत्साहाने देवप्रतिष्ठा केली. दुसऱ्या दिवशी बटूचे चौलकर्म केले, भोजन झाले, पुन्हा अभ्यंग स्नान घातले गेले. त्यानंतर यथाविधी यज्ञोपवीत धारण करण्यात आले.
ब्राह्मणांनी बटूला मंत्रपूर्वक यज्ञोपवीत धारण करवले. मग त्याची आई त्याला मातृभोजनासाठी घेऊन गेली. बटूने मातेसह भोजन केले, तिचा निरोप घेतला आणि मौजीबंधनासाठी तो पित्याजवळ आला. पुढे बटूचे विधियुक्त मौजीबंधन होऊन सुमुहूर्तावर त्याला मंत्रोपदेश करण्यात आला. गायत्री मंत्राचा यथानुक्रमे उपदेश दिला गेला. मुलाने गायत्री मंत्राचा उच्चार कुणापुढेही स्पष्ट न करता मनातल्या मनात केला. गायत्री मंत्राचा उपदेश झाल्यावर माता बटूसाठी भिक्षा घेऊन आली. भिक्षा म्हणून तिने त्याला वस्त्रे व रत्नखचित भूषणे दिली. पहिली भिक्षा हाती घेऊन तिने आशीर्वाद दिला. तेव्हा मुलाने आचारधर्माप्रमाणे वर्तन करीत ऋग्वेद मंत्राचा उच्चार केला आणि भिक्षा स्वीकारली. अशा प्रकारे मातेने पहिली भिक्षा घातली तेव्हा मुलाने अग्निमुळे पुरोहितम असा ऋग्वेदाचा पहिला मंत्र म्हटला. मातेने दुसरी भिक्षा घालताच त्याने ईशे त्वा असा यजुर्वेदाचा मंत्र म्हटला. तेव्हा लोक चकित होऊन माना डोलावू लागले. मातेने तिसरी भिक्षा घालताच त्याने अग्न आयाही असा सामवेदाचा मंत्र म्हटला. अशी तिन्ही वेदांची सूक्ते त्यांनी म्हटली. हा मुका चारही वेद म्हणतो याचा सर्व उपस्थितांना मोठा विस्मय वाटला आणि ते हा अवतारी पुरुष होणार असे म्हणू लागले. याला सामान्य मनुष्य म्हणू नये, हा देवाचा अवतार आहे असे म्हणून सर्वजण त्याला जगद्गुरू मानून नमस्कार करू लागले. एवढे झाल्यावर तो मुलगा आईला म्हणाला, आई तू मला भिक्षा माग असा उपदेश केलास, तुझे वचन मिथ्या होणार नाही. माझ्या मनाचा निर्धार झाला आहे. मी आता तीर्थयात्रेत जातो तेव्हा मला निरोप द्यावा. आता मला ब्रह्मचार्याच्या आचरणानुसार वागावयाचे आहे. मी आता घरोघरी भिक्षा मागेल आणि वेदाभ्यास करेन. मुलाचा हा विचार ऐकून आईला अतिशय वाईट वाटले. ती रडू लागली आणि तिला मूर्छा आली. क्षणभर ती निश्चेष्ट झाली आणि सावध झाल्यावर ती अतिशय शोक करू लागली आणि म्हणाली, तू माझा मुलगा, तू माझे रक्षण करशील अशी आशा बाळगून होते. तू आमचे रक्षण करशील अशी मोठी आशा आमच्या मनात होती. म्हणूनच तुझे मुकेपणही आम्ही स्वीकारले. आमच्यासोबत तू कधी बोलला नाहीस. आत्तापर्यंत तुझे बोलणे जे आम्हाला कधी ऐकायला मिळाले नाही ते ऐकून मनाला संतोष होईल. माझ्या शिवपूजेचे फळ मला प्राप्त होईल अशी श्रद्धा आम्ही बाळगून होतो. अशा प्रकारे तिने मुलाला अनेकदा समजावले, त्याला जवळ घेतले, त्याची विनवणी केली. आईचे बोलणे ऐकून मुलाने तिला ब्रह्मज्ञानाचा उपदेश केला आणि तो म्हणाला, तू मनाला खेद वाटून घेऊ नकोस. मी ठरवले आहे तेच करणार आहे. माते, तुला आणखी 4 मुलगे होतील. ते तुझी मनोभावे परोपरीने सेवा करतील. तू पूर्वजन्मी शंकरांची आराधना केली होतीस असे म्हणून त्याने आईच्या डोक्यावर हात ठेवला. तेव्हा तिला पूर्वजन्माचे स्मरण झाले. पूर्वजन्माची घटना आठवताच तिला आश्चर्य वाटले आणि श्रीपादांशी असलेले आपल्या मुलाचे साम्य तिला दिसून आले. तेव्हा त्या मातेने अंबा भवानीने आपल्या मुलाच्या चरणांना वंदन केले. तेव्हा बालरूप श्रीपादांनी तिला उठवले आणि सांगितले, मी रहस्य सांगतो ते ऐक. माते, हे सर्व काही तू गुप्त ठेव. आम्ही यती संन्यासी आहोत, संसारात अलिप्त आहोत. म्हणूनच आम्ही आता सर्व तीर्थस्थानात संचार करणार आहोत. पुढे पुष्कळ कार्य करावयाचे आहे असे म्हणून त्याने निरोप मागितला. याप्रमाणे श्रीगुरूंनी त्यांच्या आईला विनयाने सांगितले. तरीही आई त्यास विनवू लागली. तुम्ही जर मला सोडून गेला तर मला आणखीन मुलगे केव्हा होतील कोण जाणे. मी तेवढा काळ कशी जगू. एवढ्या लहान वयात तुम्हाला तापस धर्म आचरण्यामध्ये कोणता आनंद आहे. धर्मशास्त्रात असे स्पष्ट सांगितलेले आहे की 4 आश्रम यथाक्रम आचरावेत. 12 वर्षे ब्रह्मचार्य पाळावे, त्यानंतर गृहस्थाश्रम आणि त्यानंतर वानप्रस्थाश्रम घ्यावा. त्यात अपार पुण्य घडते. गृहस्थाश्रम मुख्य आहे, त्याने मनुष्य समर्थ होतो. संन्यास हा त्यानंतर घ्यावा असे शास्त्र सांगते. ब्रह्मचार्याश्रमात वेदाभ्यास करावा, पठण करावे. मग गृहस्थाश्रम स्वीकारल्यावर पुत्र लाभ घ्यावा. आश्रमात यज्ञादी कर्मे केल्यानंतर संन्यास घेणे न्याय आहे. या दृष्टीने बालपणी संन्यास घेणे योग्य नाही. सर्व इंद्रिये संतुष्ट करावी, मनाच्या इच्छा पूर्ण कराव्या, नंतर तप करावयास जावे, संन्यास घ्यावा हे योग्य आहे. आईचे वचन ऐकून श्रीगुरूंनी तिला जे तत्वज्ञान सांगितले तू मन एकाग्र करून ऐक असे सिद्धमुनी नामधारकाला म्हणाले. गंगाधराचा पुत्र श्रोत्यांना अशी विनंती करत आहे की तुम्ही गुरुचरित्र सविस्तर ऐकावे. पुढे सिद्ध नामधारकांच्या संवादातून जे काही अपूर्व घडले त्याचे वर्णन सरस्वती गंगाधर महाराष्ट्र भाषित करीत आहे. अशा रीतीने श्री गुरुचरित्रामृत
ग्रंथातील परमकल्पतरू कथांमधील श्री नृसिंह सरस्वती उपाख्यानाच्या अनुषंगाने सिद्ध व नामधारक संवादामधून घडणारा श्रीपाद अवतार बालचरित्र वर्णन करणारा हा 11वा अध्याय पूर्ण झाला. हा अध्याय श्री गुरु दत्तात्रय चरणी अर्पण करीत आहे. श्री गुरुदेव दत्त.